पाहत आहात स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस न्यूज। मी संपादक सचिन झनके। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर धडक कॉम्बिंग ऑपरेशन राबवले आहे। पहाटे 4 वाजेच्या सुमारास हलखेडा, मधापुरी, जोंधणखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये जळगाव पोलिसांनी एकाच वेळी छापेमारी केली। या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी तब्बल 20 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे। याशिवाय सुमारे 300 ग्रॅम सोने, 4 किलो चांदी, 2 गावठी कट्टे आणि 3 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईत वन्यजीवांशी संबंधित साहित्यही आढळून आले। पोलिसांनी एक हरणाचे कातडे, एक कोल्ह्याचे कातडे आणि एक सशाचे कातडे जप्त केले आहे। त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गतही पुढील चौकशी केली जात आहे। वाहनांबाबत बोलायचे झाल्यास 4 चाकी वाहने, 6 दुचाकी वाहने आणि तब्बल 30 मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। या व्यापक कारवाईत एकूण 56 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध बाबींवर कसून चौकशी सुरू आहे। जळगाव पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी पाहत रहा स्टार भारत न्यूज। आपण कोणते ऑपरेशन केलेले आहे? नेमका काय विषय आहे? मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत लालगोटा, हलखेडा, मदापुरी, जोंधणखेडा आणि चारठाणा या गावामध्ये जळगाव पोलिसांनी ऍडिशनल एसपी संदीप गावित, त्याचप्रमाणे एसडीपीओ केदार आणि अडसूळ पीआय यांच्या नेतृत्वाखाली आज एक मोठा आपण एक ऑपरेशन राबवलं होतं। त्या ऑपरेशन मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये एकूण 20 लाख रुपये आपल्याला कॅश मिळालेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जवळजवळ 300 ग्रॅम सोनं मिळाले आहे, जवळजवळ 2.5 किलो चांदी मिळालेली आहे। त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट नोटा देखील आपल्याला मिळालेल्या आहे। या गावांची मोडच अशी आहे की इथे मोठ्या प्रमाणात फेसबुकचा आणि सोशल मीडियाचा वापर करून लोकांना खोटं सांगून इथं आणलं जातं। त्यांना काही आमिष दाखवले जातात, उदाहरणार्थ तुम्हाला नागमोडी देऊ, तुमचे पैसे डबल करून देऊ किंवा इतर गोष्टी त्यांना सांगून त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांना मारहाण करून, पोलिसी भाषेमध्ये याला ड्रॉप केस असं म्हणतात, असं करून त्यांनी लुबाडण्याचे एक मोठ्या केसेस आपल्याकडे दाखल होत्या। आपण जर मागच्या 4 वर्षाचा याच्यामध्ये आढावा घेतला तर याच्यामध्ये दरोड्याचे 10, खून 2, जबरी चोरी 7, फसवणूक 16, दरोड्याचा प्रयत्न 1 आणि सरकारी नोकरावर हल्ला 2 अशा केसेस आपल्याकडे एकूण दाखल होते। कालच्या रेडमध्ये अजून एक दुर्दैवाची अशी बाब आहे की आपल्याला काही वन्य प्राण्यांच्या तस्करीच्या देखील आपल्याला काही मुद्देमाल मिळाले। त्याच्यामध्ये एक हरणाची स्कीन आहे, एक रॅबिटची स्कीन आहे, एक छोट्या कोल्ह्याची आपल्याकडे एक स्कीन आहे। अशा भरपूर गोष्टी आज त्याच्यामध्ये आपण जप्त केलेल्या आहेत। एकूण 56 आपण आरोपींना इथे आणलेला आहे। त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेत आहोत आणि आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।